प्लेइंग 11 चला लगेच या, वेळ नका घेऊ. लाईव्ह मॅचेस आपले प्रेक्षक लगेचच आपला एवढा विलंब दिसला की आपल्या चॅनल सोडून दुसऱ्या चॅनलकडे जातात. हा खरं आहे आणि म्हणून कंटिन्युटी ठेवा आणि आपला सामना लगेच सुरू करा. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू समालोचन कक्षामध्ये येऊ द्या. चला ऑफिशियल्स, चला विजेत्या संघांचे संघनायक. हॅलो हॅलो, चला विजय संघ झालेले त्यांच्या आपण लगेचच यायचं. कपिल बॉल चेक करून घ्या. हॅलो 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 हॅलो, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला बॉल चॉईस केले असतील किरण आणि कपिल. काचरे ब्रदर्स खरं या ठिकाणी हा सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे. एक तगडी टीम आहे आणि कसा खेळ होईल पाहूया. हॅलो 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 हॅलो, माइक चेक हॅलो 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 हॅलो, माइक चेक हॅलो हॅलो, माइक चेक हॅलो 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 हॅलो. दिवस क्रमांक 2 आणि या दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीचा अंतिम सामना. पुन्हा एकदा आमचे ऑफिशियल दशरथजी खुपसे आणि त्यांच्या समवेत घरात सर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचे. सामना लवकर सुरू करा आणि खऱ्या पहिली 3 षटकं टाकण्यासाठी 15 मिनिटे दिली जातील आणि त्यानंतर ही 15 मिनिटात जर 3 षटकं झाली नाही तर चौथ्या षटकासाठी एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावा लागेल. हा नियम सर्व संघांसाठी आहे. त्यासाठी नियोजन करा. वेळेचं नियोजन महत्वाचं आहे. ते नियोजन करा आणि त्यानुसार खेळा. क्षेत्ररक्षण सजलं गेले. चला टीम वारलीपाडा संघाचे सलामीचे बॅटर्स आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचे. हेच आपण लगेचच जायचं. टीम वारलीपाडा संघ 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवताना पाहायला भेटतं. कपिल आणि त्याच्या सोबतीला पाहायला गेलं तर आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवलेला पाहायला भेटते. दोड एका बाजूला पाहिलं तर वारलीपाडा संघ आणि त्याच्या सोबतीला पाहिलं फाईट करेल टीम यजमान क्रिकेट संघ खैरपाडा सी असे पाहायला भेटते. 2 टीम आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला भेटतील. खरं तर शेवटची मॅच पाहायला भेटेल. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला पाहिलं तर यजमान संघ फिल्डिंग साठी तयार झालेला आणि त्यांच्या सोबतीला पाहिलं तर त्यांच्या विपक्षात वारलीपाडा संघ हा बॅटिंग साठी इन्व्हाइट केलेला आहे. खरं तर दोन्ही मोठे संघ आणि पाहिलं तर खेळ देखील मोठा होईल. आजच्या दिवसामध्ये पहिला सामना टीम वेताळ स्वामी संघाने जिंकला. नंतर गोटेगर संघाने जिंकला. गंगारोड संघ आणि अवकलवाडी असे 4 टीम्स आतापर्यंत विजेते ठरलेत आणि या 4 टीम्स बरोबर या सामन्यातला विजेता संघ अशी एक आपण चिठ्ठी असं दुसऱ्या राऊंडचे सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्गवरती पाहिले तर विजय हा गोलंदाज तयार झालाय. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकामध्ये P1चं पहिले षटक विजय हा गोलंदाज तयार झाला. एका बाजूला पाहिलं तर बॅटर कपिल ऑन स्ट्राइक वरती पाहायला भेटतोय. पहिला चेंडू हिरवा सिग्नल, यावेळेला फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू वरती प्रहार गेन गोइंग पाठवला. पहिल्या चेंडू वरती कपिलच्या वाट मधून पहिला षटकार. फुलटॉस होता. कपिल सारख्या खेळाडूला तुम्ही या पद्धतीचा जर चेंडू टाकाल तर परिणाम असाच पाहायला मिळेल. तर ताकद आहे. येस सर. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. दुसरा चेंडू यस दुसरा चेंडू मात्र यावेळेला देखील हा प्रकारचा बॉल, त्यावर मात्र पुन्हा एकदा घणाघाती प्रहार. यस चेंडू निघून चाललाय. यस दशरथी कुकसे सर म्हणतील हा देखील चेंडू आर फार फरार. बॅक टू बॅक चा दुसरा षटकार.
सिंग आणि चेसिंग हा रूल्स असतील ही स्पर्धा आपल्याला पेनलाइज केले जाणारे आपल्या आयोजक संघ असू द्यात इथे येणाऱ्या प्रत्येक संघासाठी जर आपली जर्सी जर सेम नसेल तर 2 धावांची पेनल्टी आहे ती मात्र आपल्या पहिल्या षटकांती आपण जोडणार आहोत तत्पूर्वी जाऊया पुढच्या चेंडूकडे जोडले गेलेत ज्ञानेश्वर फसाळे सर यस बॅक टू बॅक चे 2 षटका पाहायला भेटताय कपिल ऑन फायर यावेळी तिसरा येईल का यस यस बॉल हवेता यस आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा तिसरा बॅक टू बॅक चा कपिल ऑन फायर षटका डीजे मिड विकेट आणि तिसरा लॉंग ऑन यस पाहिलं तर हा चेंडू देखील निघून चालला जमिनीला आग लागत त्या उन्हाच्या कडाकामध्ये कपिल हा बॅटर पेटून उठलेला त्याच्या बॅट मधून लगातारचा सॉरी हा चौकार मात्र येतोय 3 षटकार त्यानंतर मात्र चौकार पाहायला भेटतोय टीमची टोटल धावा पाहिली तर वेगानं स्वार 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलेल्या टोटल 22 धावा फलकावरती पाहायला भेटली टीम वारलीपाडा या संघाची कमालीची मात्र फटकेबाजी यस हा देखील चेंडू अर्फर फरार बॅक टू बॅक चा हा देखील प्रहार केला जातो हा देखील बॉल पाठवून दिला बॉन्ड लाईनच्या पलीकडे षटकार यस पाहिलं तर कपिला बॅटर व्यक्तिक 28 धावेवरती खेळतोय त्याच्या बॅट मधून पाहायला गेलं तर 4 षटका मैदानाच्या आतमध्ये पाठवून दिले आहेत ओहो यावेळी देखील यस कट करायचा होता परंतु पहिले षटक समाप्त झालं खऱ्या अर्थानं विश्वास काय असतो स्वतःवरचा आत्मविश्वास काय असतो दाखवून दिलं कपिलनं पण या चेंडूवर इनसाइड एज झाली होती विचार केला तर एक सिंगल घेऊ शकला असता मात्र त्याला माहिती आहे मी जर थांबलो तर या सामन्यात खूप सारे रन्स येतील तसेही या ओव्हर मध्ये तब्बल 28 धावा आलेल्या आहेत आणि आता 2 धावांची पेनल्टी जोडली जाते टीम खैरेपाडे संघाची कारण जर्सी युनिक नाहीये त्या स्कोर कार्ड वर जाऊन जर ऍड झाल्या तर टोटल धावसंख्या 30 पहिल्या षटकांती पाहायला मिळते दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात त्या ठिकाणी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्ञानेश्वर फसाले सर यस आणि चला बेताल स्वामी संघाचा कर्णधार गुठेकर एस संघाचा कर्णधार त्यानंतर मात्र गंगारोड संघाचा कर्णधार त्यानंतर मात्र अवकलवाडी संघाचा कर्णधार आणि या दोन्ही संघांना विनंती असेल विजेता संघ ही चिठ्ठी टाकली जाईल लॉस मध्ये आणि लॉसचा कार्यक्रम होईल थोड्याच वेळामध्ये हेच फटका तर चांगला होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय खरं तर एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा पाहिली तर वेगानं पहिल्या षटकामध्ये 30 धावा खर्च केल्या गोलंदाज विजयनं त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्गवरती पाहिलं तर गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये खांद्यावरती जबाबदारी दिलेली पाहायला भेटते टीम खैरपाडा सिंग गड्डा नकुल हा गोलंदाज यस पाहिलं तर हा फटका चेंडू निघून चालला जमिनीला आग लावत बॉल थांबेल का ओहो प्रेक्षक तर प्रयत्न चालू होते परंतु पाहिलं जाईल थोडस तालमेल कुठेतरी हुकला आणि आकाशला माघारी यावं लागतं पण त्या ठिकाणी कपिल धोक्यात होता मग तो कपिलला धोक्यात न टाकता आपली विकेट आपण सॅक्रिफाय करू न्यू बॅटर बंटी मैदानाच्या आतमध्ये जातोय टीम वारलीपाडा संघाचा विचार केला पहिल्या षटकामध्ये आल्या 28+2 पेनल्टी अशा 30 आणि त्यानंतर या चेंडूवर चांगला फटका होता कव्हर पॉइंट रिजनला मात्र त्या ठिकाणी थोडीशी गडबड झाली तालमेल हुकला आणि धावपाच्या स्वरूपामध्ये आकाश बाद होत त्या डगआउटला येतोय त्या ठिकाणी नकुल गोलंदाजी मार्कवर आहेत आणि सकाळपासून आपण पाहिलं तर नकुल धावपळ करत असताना या स्पर्धेला एक चांगली स्पर्धा कशी बनवता येईल यासाठी धडपड करतोय आणि यावेळी गोलंदाजी मार्गवर दुसरं षटक मार्गस्थ करत असताना पहिल्या चेंडूवर एक तो ब्रेक थ्रू त्यांना मिळवून दिलाय चला लाईव्ह लॉट्स होतील विजेते संघ आतापर्यंत 4 त्या ठिकाणी आपण बोलाय का नो चेंडू यस No+2 ना सर No+2 सर 3 एकूण यस आणि टीमची टोटल धावा पाहिली तर
टीमची टोटल धावा पाहिली तर 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 36 1 विकेट असं पाहायला भेटत आहे. आणि पाहिलं तर यस पाहिलं तर फटका केल्याचा होता दुसरीकडे, परंतु हवं तसं जमलेलं नाही. आणि पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर चांगलं झालेलं आहे. आणि एक सिंगलच्या मदतीने पाहिलं तर टीमची टोटल धावा 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. टीम वारलीपाडा या संघाची. कपिल मात्र पेटून उठलेला आहे. खरं तर त्याच्या बाडमधून पाहिलं तर षटकार आणि चौकाराची आतिषबाजी मात्र करतायत. यस पाहिलं तर हा चेंडू देखील आकाशात पाठवून दिला. यस आणि हा चेंडू देखील पाठवून दिला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एक वेल सेटल्ड यावी तो बॅटर आहे या खेळपट्टीवर. पहिले 6 चेंडू, त्यानंतर आताही 2 चेंडू चांगले खेळून काढलेत. या शॉर्टेज फॉर्मॅट मध्ये तुम्ही एकदा का 3 ते 4 चेंडू खेळून घेतले की त्यानंतर मात्र तुम्ही त्या मैदानावर सातत्याने चांगली फटकेबाजी करतायत. आणि कपिल काचरे आज बॅटरचा विचार केला तर अतिशय आक्रमक पवित्र असलेला हा बॅटर आहे. आदिवासी लॉट मध्ये खेळत असताना अतिशय सातत्याने चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहे टीम वारलीपाडा संघाचा. मात्र समोरून बंटीला साथ द्यावी लागेल. यस टीमची टोटल धावा पाहिली तर 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेल्या टीम वारलीपाडा या संघाची. तर कपिल हा बॅटर चांगला मैदानात मध्ये पाहायला भेटतो. हवेली देखील उंची जास्त होती, हाईट फॅक्टर जास्त होता आणि त्यावर मात्र घणाघाती प्रहार. कपिल ऑन फायर. त्याच्या बॅटमधून लगातार बॅक टू बॅक 2 षटकार आणि वनवावची ताकद गोलंदाजाला दिली जाते. बॅक टू बॅक 2 षटकार. खैरेपाडा संघाचा विचार केला तर आमचे अगदी सीमारेषे लॉंग ऑनला उभे असलेले क्षेत्ररक्षक खेळाडू विचार करतात आता याच्यावर काय उपाययोजना आहे का. तर आमच्या समालोचन कक्षामध्ये काय उपाययोजना नाहीये. यावर तुमची गोलंदाजी महत्वाची. नकुल वर खूप मोठा हल्ला झालाय. धावबादच्या स्वरूपात एक गडी बाद केला. मात्र इथून पुढे खऱ्या अर्थानं खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम खैरेपाडा संघाचा विचार केला तर. मोठं टार्गेट उभं राहणार आहे कारण हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. यस बॅक टू बॅकचे 2 षटकार पाहिले जातात. खरं तर प्रेक्षक आणि यावेळी देखील फटका चांगला पडतो. तिथे क्षेत्ररक्षक पाहायला भेटतो. यस थोडस पंबल पाहायला भेटतो क्षेत्ररक्षक. खरं तर पाहिलं तर 2 धावा आणि या 2 धावीच्या मदतीने टीमची टोटल धावा पाहिली तर 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेल्या टीमचं अर्धशतक पाहायला भेटत आहे. टीम वारलीपाडा संघाचं अर्धशतक पाहायला भेटत आहे. खरं तर कपिलच्या बॅटमधून पाहिलं तर 10 चेंडू आणि 44 अशा धावा पाहायला भेटतात कपिलच्या बॅटमधून. ज्ञानेश्वर सर जर विचार केला तर चेंडू मैदानावर थांबत नाहीये. सातत्याने त्या ठिकाणी चुका होत आहेत. टीम खैरपाडा संघाचा विचार केला वादळ मैदानावर आलं. हे कपिल नावाचं वादळ आणि त्या वादळाला साथ देत आहे. जर विचार केला तर आमच्या बाउंड्री लाईनला उभे असलेले जे आमचे क्षेत्ररक्षक ते फक्त चेंडूला पाहू शकतात, चेंडूला पकडू शकत नाहीयेत. तर चेंडू त्यांच्या डोक्यावर निघून जाते सातत्यानं. आणि कपिल काचरे थांबायचं नाव घेत नाहीये. नो बॉल. येस नो बॉलवर फ्री हिट असेल पुढच्या चेंडूवर. आणि पुन्हा एकदा कपिल स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. बंटी बराच वेळ नॉन स्ट्रायकर एंडला कपिलची बॅटिंग एन्जॉय करतोय. आणि चांगली फटकेबाजी. हाफ ट्रॅकर थांबणार नाही चेंडू. पुन्हा एकदा खिलाडी बना दर्शक. खिलाडी दर्शक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनतायत. चेंडू सातत्याने जातोय सीमा पार. दमदार षटकार आणि 50 धावा. कपिल काचरे बॅट रेज करा. अर्धशतक झाले कपिल काचरेचं. क्या बात आहे. या स्पर्धेतील मला वाटतं हे पहिलं अर्धशतक असावं. यस सर पहिलं अर्धशतक मात्र या मॅच मध्ये पाहायला भेटता. कपिल काचरे ऑन फायर. पहिलं अर्धशतक झलकवताना पाहायला भेटतो. यस वालीपाडाचा हा सितारा आज मात्र या खैरपाडा गावामध्ये चमकताना पाहायला भेटतोय. सर केवळ 24 चेंडू एखाद्या टीमला दिले जातात आणि त्याच्यामध्ये जर एखादा खेळाडू 50 मारतोय
काय जबरदस्त फलंदाजीचा या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळालं कपिल काचरेकडून. चला पुढचा गोलंदाज निवडायचा टीम खैरपाडा. मला वाटतं या सामन्यात तुम्ही फक्त सीमारेषेच्या बाहेर किती वेळा जातात ते मोजावं लागेल. आतापर्यंत ज्ञानेश्वर सर सांगा किती षटकार आणि चौकार झालेत. यस टीमची टोटल धाबा पाहिली तर सर खऱ्या अर्थाने आपण अर्जुन हे पात्र पाहिलं असेल. अर्जुन हे महत्वाचं पात्र आहे, महत्वाचा गोलंदाज आहे या टीमचा. खैरपाडा टीमचा मात्र थांबलेत. शेवटचं षटक मला वाटतं ते टाकणार असतील. तिसरं षटक मार्गस्थ झाले. पहिला चेंडू निर्धाव. बंटी आहे स्ट्रायकर एंडला. बंटीसाठी जेवढे चेंडू तुम्हाला काढताय तेवढे काढा. किरण त्या ठिकाणी कपिलला ऑफ स्ट्राईक ठेवलं तर तेवढा फायदा होईल. हो यावेळी घ्यायचा प्रयत्न हा ना करताना ही पुन्हा एकदा डॉट बॉल. क्या बात आहे. कमबॅक करणारे षटक असेल का. मी तर म्हणजे जिथे षटकार चौकार येत असताना 2 चेंडू डॉट केलेत. बंटी आहे स्ट्रायकर एंडला. बंटीला एक सिंगल घ्यावा लागेल. बंटी हो यावेळी चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. लॉंग ऑनला त्या ठिकाणी अर्जुन चेंडूला थांबवतील. अगदी एका हाताने प्रयत्न केलाय अर्जुननं. कारण अर्जुनला माहिती आहे की उद्या टोटल काय होते आपण चेस करू शकतो. म्हणून तर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं टीम खैरेपाडा संघानं. आणि आता या क्षणाला जर विचार केला तर टोटल खूप मोठी आहे. 57 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. संधीचं झालं सोनं. शेवटी कपिल काचरे बॅक टू द पॅव्हिलियन. 100 रुपयाचं कॅश प्राइज नयनजी अधिकारी यांच्याकडून या झेलसाठी गोलंदाजासाठी. क्या बात आहे. येस पाहिलं तर नईन काचरेन त्याचं काम पूर्ण करून मैदानाच्या आतमध्ये बाहेर पडतोय. खरं तर त्याच्या बॅट मधून अर्धशतक झलकावलं या मॅच मध्ये. आणि टीमची टोटल धाबा पाहिली तर 57 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला. दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला भेटते. खरं तर कपिल काचरे जो चांगला बॅटर सेट झाला होता त्याला परतीचा प्रवास करायला लावलेला. खरं तर गोलंदाज मित्र महिला चेंडू अतिशय गुड लेंथला पडलेला चेंडू होता. कपिल थोडा अर्ली आला त्या चेंडूवर म्हणून ती एज झाली आहे. जर प्रॉपर टायमिंग झाला असता हा चेंडू देखील बाहेर पाहायला मिळाला असता. क्रिकेट आहे. जर तरला इथे महत्व नाही, प्रेझेंटला महत्व आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. महेश हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवल्याला पाहायला भेटतो. लेफ्ट हँडर बॅटर आहे. येस सेन्सिबलचा नजरांना पाहायला भेटतोय. खरं तर एक सिंगल पूर्ण झाले. दुसऱ्या धाब्याचा कॉल देखील झाला होता. आणि बघता बघता 2 धाबा पूर्ण झालेले. तिसऱ्या धाब्याचा कॉल सुद्धा झाला होता. आणि पाहिलं तर पंच कलवतीलच. यस 3 धाबा. आणि 3 धाब्याच्या मदतीने पाहिलं टीमची टोटल धाबा जाऊन पोहोचलेल्या 60 या आकड्यावरती. खरं तर साईनगर आणि गंगारोडी मॅच झाली होती. त्या सामन्यामध्ये देखील टार्गेट मोठं झालं होतं. आणि या सामन्यामध्ये देखील पाहिलं तर तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि 60 धावा बनवलेल्या आहेत. हाय स्कोरिंग टोटल होती गंगारोड विपक्षात साईनगर. गंगारोड टीमनं ते चेस केले 65 रन्स. मात्र इथे 65 धावांपेक्षा अधिक मोठं लक्ष असेल. फुल टॉस. यावेळी चेंडू चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला. चेंडू थांबणार नाही. वेगानं सीमा पार येतोय. आणखी एक धडाकेबाज चौकार. जे काका आहेत ना ते थोडस मात्र बाहेर आहेत. खरं तर जे लहान मुलाला मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतात त्याला विनंती असं की लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये बाहेर पडायचं. येस धन्यवाद काका. आणि जाऊया मॅच कडे. हा चौकार आला आणि चौकाच्या मदतीने पाहिलं तर टीमची टोटल धावा 64 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेल्या. 64 2 विकेट असं पाहायला भेटता. खरं तर कपिल काचरेची बॅट मात्र बोलली होती आणि त्याच्या धाबा मात्र अर्धशतक झलकावला. आणि टीमची टोटल धावा पाहिली तर 64 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेल्या टीम आर्लीपाडा या संघाची. खऱ्या अर्थानं वर सूर्य तळपत असताना या मैदानावर कपिल काचरेची बॅट तळपली. आणि ज्या धावा तुम्ही पाहिल्यात 50 धावा त्याचा अर्धशतक आणि त्यानंतर आता 64 धावा. आजच्या दिवसातला हाय स्कोर त्या ठिकाणी सेम होतो आहे. टीम साईनगर संघाने देखील 64 धावा 4 षटकांमध्ये पूर्ण केले होते. अजूनही खूप सारे 3 षटकं संपलीत. अर्जुन यावेळी गोलंदाजी मार्कवर. एक वेगळा काही चमत्कार होईल का. कारण गरज आहे. टीम खैरपाडा संघाचा विचार केला तर एवढं मोठं टोटल चेस करायचं म्हटलं तर ही टीम सी आहे. नक्कीच विचार करायला भाग पाडेल. हाफ ट्रॅकर चेंडू होता. त्याला त्या ठिकाणी खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. यावेळी चांगला थ्रो होता.
मात्र नॉन स्ट्रायकर एंडला त्या ठिकाणी बॅटर पोहोचलेत आणि अर्जुन अतिशय चपलाईनं ते स्टम्प्स वर गेला, मात्र कोणत्या प्रकारचा फायदा होणार नाहीये. बॅटर पोहोचलेला आहे. सिंगल आलेली आहे. धावपलकावर 65 65 ऑन स्कोर बोर्ड. 2 गडी गमावले टीम वारलीपाडा संघानं. अर्जुन चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि तो चांगला गोलंदाजी या टीमचा. यस, चांगला गोलंदाज आहे. त्यावर मात्र हल्ला बोल करण्याचा प्रयत्न चालू होता, परंतु पटका फसला. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु जेच करता आला नाही आणि झेल धरतीला दान होताना पाहायला भेटत्या. तर चेंडू आकाशामध्ये गेला होता, परंतु क्षेत्ररक्षकाला जेच करता आलं नाही आणि झेल मात्र सुटलेल्या. आणि पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा घेतलेल्या. 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल धाबा पाहिली तर 57 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 67 हे धावसंख्या आहे. मात्र आपण जर पाहिलं झेल कोणी सोडलाय तर संघ नायकानं झेल सोडलाय आणि या संघ नायकाकडून झाली चूक आहे. त्यांना अंदाज घ्यायला पाहिजे, एक संधी होती. या 2 धावा नक्कीच वाचू शकले असते. अर्जुन यस पाहिलं तर डाव्या इष्टीचा बाहेर चेंडू टाकला जातो आणि खरं तर वाईट चेंडू आणि वाईट प्लस 1 सिंगल या 2 धावा आणि या 2 धावीच्या मदतीने पाहिलं तर टीमची टोटल धावा 69 वरती पाहायला भेटते. 69 69 धावा असं पाहायला भेटत्या. खरं तर आजच्या दिवसातील हाय स्कोर असं पाहिलं जाईल. पुढील चेंडू अर्जुनच्या माध्यमातून टाकला जाईल. अर्जुनचा हा पुढील चेंडू बॉल हवेत. ओहो, विकेट किपर चुका. थोडस मात्र पाहायला गेलं तर श्रीलंकाचे क्षेत्ररक्षक मात्र थोडस पंबल होता आणि पाहिलं तर 1 सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा पाहिली तर 70 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेल्या टीम वारलीपाडा या संघाची. अर्जुनचं हे षटक थोडं किफायती आहे. त्याचं कारण असे असावं, कपिल कात्रे मैदानाच्या बाहेर आलाय आणि ज्या पद्धतीने फटकेबाजी होत होती, नक्कीच सांगत होता बचके राहणारे रोख सको तो रोक लो, मात्र त्याला रोखणं कदाचित कठीण झालं होतं. या क्षणाला अर्जुन यावेळी चांगला हॅमर केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, अंदाज घेत आहेत आणि गडी बाद. आणखी एक झेल टिपला गेलाय. 3रा गडी बाद टीम वारलीपाडा संघाचा. धाव संख्या खूप तगडी स्कोर कार्डवर पाहायला मिळते. यस, नकुलने कॅच पकडलेल्या आणि पाहिलं तर विकेट नंबर पाहिले तर 3 जाते आणि टीमची टोटल धाबा पाहिली तर 70 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली पाहायला भेटते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर दुर्गेश हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवलेला पाहायला भेटतो. टीम वारलीपाडा या संघाची टीमची टोटल धावा 70 आणि 3 विकेट असं पाहायला भेटत आहे. खरं तर अर्जुन गोलंदाजी मार्क त्याला त्यानं मात्र चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला भेटते. अजूनपर्यंत कुठलाही मोठा फटका आलेला नाही आहे. खरं तर कौतुक करावं लागेल गोलंदाज अर्जुनचा. ओहो, चांगला बॉल इथे शरीर एष्टीला आदरलेला चेंडू पाहायला भेटतो. हो हो, चुका. यस, तिथे बॅकअप नव्हता आणि थ्रो केला होता, परंतु बॅकअप असणं खूप गरजेचं आहे. जो चेंडू फेकला गेला तेव्हा लक्ष नव्हतं की तिथे कोण आहे का, मात्र एक अतिरिक्त धाव देऊन गेला हा चेंडू. धावा नक्कीच वारलीपाडा संघासाठी वाढत असताना त्या ठिकाणी 72 यस 72 धावा असं पाहायला भेटत्या. 3 विकेट अजूनपर्यंत चेंडू बाकी आहेत. लास्ट शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि पाहिलं तर 72 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला भेटताय टीम वारलीपाडा या संघाची. इनिंगचा अंतिम चेंडू आहे, किती धावा येतील पाहूया. यावेळी रडार मध्ये घेण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेटला धाव घेण्याचा प्रयत्न. मला वाटतं धाव पूर्ण झाली असावी. यस, अर्जुन खूप धडपड करतोय. अर्जुनला माहिती आहे ही धावसंख्या खूपच मोठी आहे, मात्र चेस करावी लागेल. आता ही धावसंख्या चेस झाली तर आजच्या दिवसाचा नक्कीच हायेस्ट चेस होऊ शकतो. दरम्यान जाऊया, आपण लॉट्स करणार आहोत दुसऱ्या फेरीच्या आणि या दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये पहिला सामना दुसरा सामना कोण असेल आणि कोण असेल लकी टीम ज्याला बाय मिळेल. यस, कोण असेल जो तिसऱ्या फेरीत प्रवेश करेल हे पाहिले जाईल. थोड्याच वेळामध्ये लॉटचा कार्यक्रम होईलच. चला आपण लाईव्ह लॉट्स करतोय. आपल्याकडे 5 मिनिटाचा ब्रेक आहे. चला आयोजक लवकर या. विनिंग टीमचे संघनायक देखील इथे आलेले आहेत, तर आपण समोर अगदी लाईव्ह त्या लॉट्स पाडू. यस, 24 चेंडू आणि बनवायचे आहेत 74 धावा. 24 चेंडू 74 धावांची गरज आहे टीम खैरपाडा या संघाला.
चला लाईव्ह लॉटचा कार्यक्रम होईलच थोड्या वेळात. तिथे मायक्रोफोन वरती आहेत कॅमेरा प्लीज. या ठिकाणी आपण पुढे घ्यायला लागेल. या टॉस्का बॉक्स मध्ये आपण यायचंय. त्या ठिकाणी आपण लाईव्ह लॉट्स करतो आहोत. सर्व विजेते टीम्स आणि आजच्या दिवसातील विजेते टीम्स वेताळ स्वामी, गंगा रोड, अवकलवाडी आणि आणखी एक विजेता टीम गोटेगर ए. चला चला दादा, पहिल्या 2 चिठ्ठ्या काढल्या जातील. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल एवढं लक्षात घ्या. शेवटची जी चिठ्ठी राहील ती आपण बाय देणार आहोत. बेटा 2 चिठ्ठ्या उचल यातल्या. पाहूया. गोटेगर ए विपक्षात गंगा रोड. हा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. मेन्शन करा कमेंट्री बॉक्स मध्ये. गंगा रोड विपक्षात गोटेगर ए हा पहिला सामना सेमीफायनलचा. बेटा 2 उचल आणखी. हा 2 उचल. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना वेताळ स्वामी आणि यांच्या विपक्षात टीम आहे अवकलवाडी. विजेत्या संघाला बाय मिळते. यातला विजेता संघ असेल तो बाय असेल, नक्कीच लक्षात ठेवा. पहिला सामना गोटेगर ए विपक्षात टीम. त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत गंगा रोड. आणि जी विजेती टीम या सामन्यातली 5व्या सामन्यातला विजेता. चला दोन्ही टीम्स आपण लगेच नाणेफेक करून घेऊया. चला टीम. चला टीम गंगा रोड आणि गोटेगर ए नाणेफेकीसाठी या प्लीज. टीम गंगा रोड आणि नाणेफेक आणि गोटेगर ए. आपण लगेचच या सामन्याची दुसऱ्या फेरीचा पहिला सामना होणार आहे. टीम गंगा रोड विपक्षात टीम गोटेगर ए. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेचच या नाणेफेक करूया. पहिला सामना गोटेगर ए आणि गंगा रोड. षटकार किती? 3. दुसरा फेरीचे सामने 3 षटकांचे असतील याची नोंद घ्या. नाणेफेक करतो आहोत आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची. ज्या ठिकाणी शहापूर मधील 2 टीम्स अगदी जवळ जवळच्या टीम फक्त हायवे मध्ये आहे. एका बाजूला गोटेगर ए आणि दुसरीकडे गंगा रोड. आपण कोण कॉल करतो? गोटेगर टीम कॉल करते. छापा आणि काटा आलेला आहे. टीम गंगा रोड टीम फक्त निर्णय सांगा आणि तुम्ही जा. नक्की लवकर लवकर सांगा. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. आपण दुसऱ्या फेरीत पुढे गेला तर आम्ही नक्की चर्चा करू. तिकडे सामना ऑन होतोय आणि टीम त्या ठिकाणी गंगा रोड संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि डिसिजन पेंडिंग आहे. थोड्या वेळात आपल्याला त्यांना डिसिजन कळेल. जाऊया तुर्तास दुसऱ्या फेरीचा पहिला सामना गंगा रोड विपक्षात गोटेगर ए, नंतर अवकलवाडी विपक्षात वेताळ स्वामी आणि यातल्या विजेत्या संघाला मिळतीये बाय पुढच्या सामन्यासाठी. मात्र यातल्या संघाला तिसऱ्या फेरीमध्ये बाय मिळणार नाहीये. येस, पण मॅच झाल्यानंतर आराम तर भेटेलच ज्या विजय संघाला, कारण लगेचच मॅच खेळून 24 चेंडू आणि 74चं लक्ष पार करायचा टीम खैरपाडा संघाला. पेनल्टी. येस, वालीपाडा संघाचे खेळाडू कमी आहेत त्याच्यासाठी ही पेनल्टी आहे. येस, या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती ऍड केली जाईल धाव फलकावरती. गोलंदाजी मार्गवरती पाहिलं तर गोलंदाज कपिल हा गोलंदाज तयार झालेला. नकुल आणि विजयची जोडी मैदानात मध्ये पाठवलेल्या आणि पाहिलं तर विजय हा स्ट्राईक वरती फलंदाज पाडतो आणि विजयसाठी हा बॉल हा ट्रॅकरचा होता, भिरकावून दिला. गोईंग 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 हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार पहिल्या चेंडूवरती कपिलनं मारला होता, मी पण मारू शकतो हे दाखवत असताना विजय हा बॅटर पहिला षटकार ठोकलाय. यस, पहिला षटकार ठोकलाय विजयना. कपिलचा पुढील बॉल यावेळेला खोलात टाकलेला हा बॉल मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु
अगदी खोलात टाकला होता तिथे शतक पाहिले तर सुरेख झाला आणि एक सोरटी सिंगल पाहायला गेलं. टीमची टोटल धावा 7 या आकड्यावरती. मोठे फटके खेळणं गरजेचं कारण 74चं लक्ष पार करायचा टीम खैरपाडा या संघाला. नॉन स्ट्राईकचा जो बॅटर होता नकुल तो मात्र स्ट्राईक वरती पाहायला भेटतो. त्याच्यासाठी हा चेंडू बॅटची कडा आणि मागच्या दिशेला चेंडू रवाना झाला. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू डांबणार नाही. पिवल्या पट्टीला धडकताना पाहायला भेटतो. हा येतोय नकुलच्या बॅट मधून चौकार. चौकार आणि या चौकारच्या मदतीने टीमची टोटल धावा पाहिली तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते पाहायला भेटेल. कपिल अल्ला बॉल करण्याचा प्रयत्न चालू केला कारण 74चं लक्ष पार करायचा हा प्रकारचा बॉल होता. आडव्या दिशेला फटका गेला जाता हवं तसं जमलेलं नाही आणि पाहिलं तर यस 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 पंचांचा बोट आकाशाकडे. पाहिलं तर नकुल बॅक टू डगआउट रनआउटच्या स्वरूपात पहिली विकेट. नकुल बॅक टू डगआउट पहिला आद्रा पहिली विकेट. खूप मोठं लक्ष मिळालंय टीम खैरपाडा संघाला. सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील पण क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मिळणार नाहीये. नवी बॅटर गणेश त्या ठिकाणी जाताना दिसतोय आपल्याला. इन ॲट सेकंड खैरपाडा संघ चेस करतोय तब्बल 74 धावा आणि आतापर्यंत जर विचार केला एक षटकार आलाय आणि त्यानंतर टोटल धावसंख्या आपल्याला 11 पाहायला मिळते. दरम्यान संधी होती त्या ठिकाणी कपिल होता सॉरी किरण होता. मात्र तिथे चांगली क्षेत्ररक्षण मला वाटलं झेलसाठी प्रयत्न होईल. आता अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू फक्त अडवला जाईल का याचा विचार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नितेश अधिकारी यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज गणेशसाठी. गणेश शेरे षटक क्रमांक 1 समाप्त झाले आणि पहिल्या षटकांती धाव फलकावर जर पाहिले तर तिथे 11 धावा आहेत. खूप मोठं लक्ष आहे. अजूनही 63 धावांची गरज आहे. यस 63 धावांची सॉरी 62 धावांची अजून देखील गरज आहे. 18 चेंडू मध्ये गोलंदाजी मार्गवर पाहिले तर गोलंदाज दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. चौदा धावा आणि या 14 धावा अजूनही 60 धावांची गरज आहे. हो यावेळी चांगला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील चेंडूला थांबवतील फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल क्रॉस झाली. 500 रुपयाचं कॅश प्राइज गणेश साठी लागले षटकाराला. म्हणजे जबरी भाई यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज गणेश साठी. गणेश एक षटकार ठोकावा लागेल निदान 500 आजचा दिवस तरी सुटेल आपला. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू गेलाय. सातत्याने अवांतर चेंडू फेकले जातात. टीम जर वारलीपाडा संघाचा विचार केला तर खूप मोठी टोटल आहे. फ्रीडम आहे गोलंदाजाला. वाईट टाकला तरी कोणता परिणाम होणार नाही. मात्र जर लो स्कोरिंग मॅच असेल आणि या पद्धतीने आपण जर वाईट चेंडू फेकले तर मात्र त्याचा खूप मोठं नुकसान आपल्याला भोगावं लागू शकतं. यावेळी चांगला संपर्क पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक धावत जात आहेत त्या ठिकाणी. चेंडून हुलकावणी दिलेली आहे. ऐनवेळी चेंडून रस्ता बदलला आणि 4 धावा. चौकारासाठी देखील एक बक्षीस लागायला पाहिजे होतं. खूप चांगला चौकार ठोकलाय त्या ठिकाणी. येस चौकार ठोकलेला आणि टीमची टोटल धावा पाहिली तर 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेल्या टीम खैरपाडा सी संघाची 20 आणि 1 विकेट असा पाहायला भेटतोय. नितेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटतोय. लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. यावेळी अगदी खोलात टाकलेला चेंडू वेग होता चेंडूवरती अगदी विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला भेटतोय. डॉट चेंडू
या ठिकाणी चांगली गोलंदाजी आहे. सुरुवातीला वाईट चेंडू फेकले गेले, थोडा अंदाज नव्हता. आता यावेळी चांगल्या चांगल्या टप्प्यावर चेंडू पडतायत. तर गणेशसाठी खास प्राइज लागले. जर हा सामना जिंकून दिला गणेशनं तर जबरीबाई यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस, बक्षिसा लावले जातात घरदार. दुसरा चौकार बॅट मधून येतोय त्याच्या लॉंग स्टॉपला. क्या बात आहे, यावेळी 2 चौकार आलेत. यस, इथे वॉलेट खुलं झालेलं आहे. या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल धावा पाहिली तर 24 आकड्यावरती पाहायला भेटेल. 1 विकेट 24 धावा. लेफ्ट हँडर बॅटर आहे, गोलंदाज आहे. आणि पाहिलं तर राईट हँडर बॅटर मैदानामध्ये पाहायला भेटतो. तशा बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला भेटतात. पुढील चेंडू, हा फटका, हा फटका. बात आहे, आलाय षटकार. 500 रुपयाचा कॅश प्राइज जिंकलेला आहे गणेश शेरे ऑन फायर. नाही तसं नाही होत, फक्त षटकाराला 500 लागले. चौकारांचं काय माहिती नाही अजून, पण षटकाराला आणि मॅच विन केली तर 1000 रुपये असे कॅश प्राइज लागलेले आहे. यस, गणेशच्या बॅट मधून हा षटकार आलेला आहे. तर हा फटका बॅट मधून कटकन आवाज आला होता आणि तशा बॅट मधून हा षटकार पाहायला भेटतोय. खरं तर असेच फटक्याची गरज आहे, कारण लक्ष खूप मोठं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी असेच फटक्यांची गरज आहे. सलगच्या 3 षटकारांना कॅश प्राइज आले. दरम्यान फेकलाय त्या ठिकाणी वाईड. 3 षटकार ठोकले सलग. तर कोणाकडून ते नाव सांगा मला. बालूजी अधिकारी यांच्याकडून. यस, टीमची टोटल धावा पाहिली तर शेरे यांच्याकडून 1000 रुपये. 31 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली पाहायला भेटत्या. त्यावेळी घुटना टेक असा फटका केला होता, परंतु हवं तसं जमलेलं नाही. आणि पाहिलं तर घाई करण्या षटक संपले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी अजूनही 42 धावांची गरज. येस, 12 चेंडू आणि 42 ची गरज आहे अजून देखील. खूप मोठं लक्ष आहे. 12 चेंडू 42 होतील का, कुठलाही चमत्कार होईल का, कारण तितकी ताकदीची मात्र गोलंदाजी आहे टीम वालीपाडा संघाकडनं. मी सातत्यानं ही टीमला पाहतोय खेळताना, कारण गोलंदाज ताकदीचे आहेत. 12 चेंडू 42 ची गरज. या पुढचा सामना असेल मित्रांनो गंगा रोड विपक्षात गोटेघर ए. दोन्ही अगदी नजदीकच्या टीम आहेत. एकमेकांचा खेळ चांगला माहिती आहे आणि दोन्ही टीमच्या मध्ये फक्त आमचा मुंबई आग्रा हायवे आहे. यस, गोलंदाजी मार्ग मध्ये पाहिलं तर गोलंदाज बंटी हा गोलंदाज तयार झाला आणि त्याच्या पहिल्या चेंडूवरती हा फटका लाजबाबा. चेंडू थांबणार नाही. गोईंग 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 बॉडी लाईनच्या पलीकडे षटकार. हा फटका चांगला होता आणि टीमची टोटल धावा पाहिली तर 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला. समीकरण असं पाहायला भेटतं, 11 चेंडू आणि 36 ची गरज असं पाहायला भेटतं. खरं तर पहिल्या चेंडूवरती बंटीच्या गोलंदाजावरती हल्लाबोल करण्याचा प्रयत्न चालू केला, कारण 12 चेंडू 42 ची गरज होतो. पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार समीकरण पूर्ण चेंज करून टाकलेल्या बॅटरनं. खरं तर गणेश हा बॅटर मोठा ताकदीचा फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून पहिला षटकार पाहतोय. यस, आपट्राकरचा बॉल होता, पंच करायचा होता, परंतु हवं तसं जमलं नाही आणि हा पाहिलं तर डॉट चेंडू. डॉट चेंडू आणि समीकरण पाहिलं तर 10 चेंडू आणि 36 ची गरज. हो, यावेळेला कमालीचा चेंडू पाहतोय. थोडासा पडल्यानंतर आतमध्ये येताना पाहायला भेटला. कटरचा वापर मात्र पाहायला भेटतोय. गोलंदाज बंटीच्या माध्यमातून हा डॉट चेंडू फेकला जातोय. कमालीचा चेंडू पडल्यानंतर घरकण आतमध्ये पाहायला भेटतोय. कमालीचा चेंडू होता, बंटीच्या माध्यमातून हा कटर पाहायला भेटला. यस यस यस, बॅट मधून कटकन आवाज आला, फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो गणेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा षटकार.
हा देखील बॅक टू बॅकचा दुसरा प्रहार, हा देखील पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. गणेश ऑन फायर. यस, पाहिलं तर टीमची टोटल धावा 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला. खैरपाडा सी संघाची देखील अर्धशतक कंप्लीट झालेला आहे. टीमचा अर्धशतक कंप्लीट झालेला. खरं तर गणेशच्या बाड मधून पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटका पाहायला भेटतात. समीकरण पाहिलं तर 7 चेंडू आणि 24 ची गरज असं पाहायला भेटतं. खरं तर बंटीवरती प्रहार करतायत. गणेश हा बॅटर पेटून उठलेला. खरं तर कपिल पेटून उठला होता, त्याच प्रतीनं हा बॅटर मध्ये केली चांगली करतोय त्याच्या बॅट मधून. आता पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटका पाहायला भेटतात. तिसरा षटक चालू आणि तिसऱ्या षटकाला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती कुठलाही मोठा फटका आला तर समीकरण एकदम हलकं होताना पाहायला भेटेल. यस यस यस, पाहिलं तर हा चेंडू खराब आहे. गरज सर पाहिलं तर थोडस वल्ले आमच्याकडे व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 51 या आकड्यावरती. 7 चेंडू 23 ची गरज. पुढील चेंडू. यस, हा फटका बॅट मधून आवाज तर आलेला. यस यस, फिल्डर प्रेक्षक बघून राहिलेले आहेत आणि हा चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅकचा तिसरा प्रहार. गणेश ऑन फायर. षटकार ठोकले जात आहेत बॅक टू बॅक. गणेशला खूप सारी बक्षिसं लागली आहेत आणि अर्जुन खूप खुश आहे. अर्जुन सर्वात खुश आहे. त्याला माहिती आहे की गणेशच्या बॅटवर असे षटकार येत राहिले तर हा सामना आपल्यापासून जास्त दूर नाही आहे. इथून पुढे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. तीन षटकारांची गरज आहे गणेश. खरं तर त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 3 षटकार आलेले आहेत. या षटकामध्ये 3 षटकार जर आले तर मॅच फिनिश करू शकतो हा बॅटर. कारण आता मात्र त्याची बॅट पेटून उठलेल्या. खरं तर गणेश ऑन फायर. वैयक्तिक 38 धावांवर खेळतोय गणेश आणि टाळ्या झाल्या पाहिजे डगआउट मध्ये. कारण जिथे गणेश गेल्यानंतर आपण सर्व आशा सोडल्या होत्या, गणेशनं आशा पल्लवित केल्या. इथून पुढे 3 षटकार आले ना तर देखील सामना आता ते 6 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज आहे. 17 सॉरी. आणि या 17 धावा कशा येतील पाहूया. यस, 17 धावा आणि खतरा आलाय टीम वालीपाडा संघाला. कारण गणेश हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो. जर त्याला स्ट्राईक मिळाली तर 3 चेंडूवरती गेम फिनिश करतो हा बॅटर. चला वालीपाडा संघ आपण लगेचच फिल्डिंग लावायची आहे. खर तर अशा पल्लवित केल्या या बॅटरनं. त्याचं नाव गणेश हा बॅटर. गोलंदाज पाहिलं तर सागर हा गोलंदाजी मार्गवरती शेवटच्या षटकामध्ये पाहायला भेटतोय. कारण मॅच अगदी खेचून आणलेल्या बॅटरनं गणेश त्याचं नाव. आणि पाहिलं तर अगदी मॅच खेचून आलेल्या आपल्या जवळ दोन्ही संघाकडे मॅच अजून देखील 6 चेंडू 17 ची गरज. गोलंदाजी मार्गवरती पाहिले तर सागर हा गोलंदाज तयार झालेला. गोलंदाज तयार, बॅटर तयार. 6 चेंडू 17 ची गरज. यस 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 यस, खोलवाडापाचा ब्लॉक दिखावून काढलाय. यस, पाहिलं तर थोडासा मात्र टप्पा पडताना पाहायला भेटतो आणि हा चौकार. अशा पल्लवित झालेल्या खैरपाडा संघाच्या. कारण पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार विजयच्या बॅट मधून. धावफलक पाहिलं तर अगदी चेंज झालेलं पाहायला भेटतं. टीमची टोटल धावा 61. 5 चेंडू 13 ची गरज. हा फुलटॉस चेंडू अगदी पाहिलं तर अंगावरती आला आणि शिंगावरती घेतला. खरं तर हा त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅकचा दुसरा प्रहार. चौकार.
7 चेंडू आणि 9ची गरज असं समीकरण पाहायला भेटता. बॅक टू बॅकचे 2 चौकार पाहायला भेटता विजय शाह बाट मधून. मॅच एवढी रोमांचक आली. अर्जुन खाली येऊन बसलाय. अर्जुनला सर्वात जास्त अर्जुन रेडी आहे मैदानात धावण्यासाठी. यस पाहिले तर अर्जुन खालती जाऊन राहिलेला आहे. खरं तर पंच निर्णय कलवतीच कारण यस कोणाशी विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटता. गणेशची जो बॅटर मात्र बॅक टू बॅकचे 3 षटकार ठोकत होता त्याला परतीचा प्रवास करताना पाहायला भेटतो. गणेश बॅक टू डगा दुसरी विकेट. यस आणि अर्जुनला बस लागत नव्हती आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला भेटतो. समीकरण पाहिलं तर 3 चेंडू 7ची गरज. एखादा मोठा फटका आला तर गेम फिनिश होऊ शकते. अर्जुन हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो. आणि पाहिलं तर अर्जुन जर गेम फिनिश केली मॅच जिंकून दिली तर जबरीभाई आजकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अर्जुन या खेळाडूसाठी जर सामना जिंकला तर 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल जबरीभाई आजकडनं. चला मॅच कडे वळूया कारण रोमांचक मॅच मला पाहायला भेटत्या. अगदी हाय स्कोर अशी मॅच पाहायला भेटत्या. कारण अगदी 74चं लक्ष ठेवलं होतं आणि त्याच मात्र गणेशनं अगदी षटकार आणि चौकाराची बरसात केली. त्यानंतर मात्र त्याची साथ निभावताना विजय हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज चांगले केले होते. आणि समीकरण पाहिलं 3 चेंडू 7ची गरज. अर्जुन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तयार आहे. गोलंदाजीसाठी पाहिले तर सागर हा गोलंदाज तयार आहे. कारण मॅच दोन्ही संघांना जिंकायची आहे. नॉकआउटच्या मॅच पाहायला भेटतात. चला मॅच लगेचच चालू करायची. 3 चेंडू 7ची गरज. कोण जिंकणार कोण हरणार याच्यासाठी लागलेली जुरत मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत्या. सागर गोलंदाज तयार. ओहो यावेळेला पंच केला. चेंडू अगदी गॅप मध्ये ढकलून दिला. चेंडू मैदानाला आग लागवत चेंडू निघून चाललाय. यस 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 डगआउट मध्ये टाळ्यांचा कडकडाट 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 आणि हा चौकार. आणि टीमची टोटल धावा पाहिली तर 71 या आकड्यावरती पाहायला भेटती. मला वाटतं अर्जुन मॅच फिनिश करतो की काय. 500 रुपयाचे कॅश प्राइज लागले जबरीभाई यांच्याकडून. यस जबरीभाई आज मात्र वॉलेट खुलं झालाय जबरीभाई यांच्याकडं. खरं तर अर्जुन यानं मॅच फिनिश केली तर 501 रुपयाचं बक्षीस लावलेला. आणि पाहिलं तर हा पंच केलेला चेंडू अगदी गॅप मध्ये ढकलून दिला आणि चौकार मिळवला आपल्या संघासाठी. आणि पाहिलं तर समीकरण असं पाहायला भेटतं 2 चेंडू 3ची गरज. खरं तर याच मैदानावरती सराव करताना पाहायला भेटत होती खैरपाडा संघ. आणि अगदी पाहिलं तर 74चं लक्ष पार करीत आणण्यामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करतात. चला स्पीडअप ठेवायचा. अगदी पाहिलं तर शेवटची लढत पाहायला भेटते पहिल्या राऊंडची. शेवटची लढत अगदी पाहतो. आणि शेवटची लढत अशी झाली 74चं लक्ष होतं ते चेस करत असताना खरं तर खैरपाडा से संघाड अगदी चेस करण्यामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. पुढील चेंडू यस कोलवाटा पाचावाला अगदी खोदून काढला. एक सिंगल घेतलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. कपिल आपल्या ओहो पाहिलं तर चुकीचा थ्रो बॅकअप होतं. खरं तर यस पाहिलं तर चुका चुका सातत्याने टीम वारलीपाडा संघाकडनं होत आहेत. आणि पाहिलं तर या 2 धावा आड्या 2 धावाच्या मदत टीमची टोटल धावा पाहिली तर 73 या आकड्यावरती स्कोर लेवल असं पाहायला भेटतं. 73 स्कोर लेवल दोन्ही संघाचं स्कोर लेवल झालेलं पाहायला भेटतं. आता मात्र 1 चेंडू आणि 1ची गरज. कोण सामना जिंकणार कोण हरणार याच्यासाठी लागलेली जुरात. 1 चेंडू 1ची गरज.
विनंती आहे कैरपाडा सी संघाने कुठल्याही प्रेक्षक आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. लगेच ऑर्गनाइज कमिटी आपल्याला लगेच पॅनल्टी दिली जाईल. चला कैरपाडा संघ आपण कुठेही मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही. कुठलाही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. कुठलाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. एक चेंडू एक ची गरज. सागर तयार, अर्जुन तयार. एक चेंडू एक ची गरज. ओहो गॅप मध्ये अगदी अर्जुन गेम फिनिश केला. यस यस अभिनंदन टीम. एवढा चेस केली गेली आहे. ज्या संघाला तुम्ही अंडर डॉमिनेट करत होतात 6,500